शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हे आपल्यासोबत आहेत, केंद्रीय मंत्री देखील आहेत. ते जाधव साहेब, ऑपरेशन टायगर तर सक्सेसफुली झालेलं आहे. 6 जण हे जवळपास आता शिंदेच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेनेत येत आहेत. कसं पाहता? आणि दुसरीकडे याच ऑपरेशन टायगरवरनं आता विरोधकांनी टीका टिप्पणी देखील करायला सुरुवात केलेली आहे. लोकशाहीची कुठेतरी हत्या होते आणि पैशांच्या बाजारावरती लोकप्रतिनिधींना विकत घेतलं जात आहे असं देखील म्हटलं जातं. हे बघा, त्या ऑपरेशन टायगरची सध्या काही परिस्थिती नाही आहे. कारण की कुठलं निवडणूक नाही किंवा कुठं खासदारांच्या मताची सध्या कुठं आम्हाला किंवा एनडीएला त्या ठिकाणी गरज नाही आहे. त्यामुळं हा जो विषय नाही, पण मला वाटतं हा विषय जो मीडियामध्ये आणला तो संजय राऊत यांनीच आणला, तो उद्धव ठाकरेंनीच आणला, की त्यांनी त्यांच्या खासदाराच्या बैठका बोलवणं, त्यांची झाडाझडती घेणं हे त्यांनी सुरू केलेलं. त्यामुळं त्यांचे किती खासदार फुटणार आहेत, किती बाहेर जाणार आहेत हे संजय राऊतांनाच माहिती आहे. मला वाटते आज सकाळी तर त्यांनी काही खासदारांना शिवीगाळ पण सारख्या शब्दामध्ये अपशब्दामध्ये त्या ठिकाणी ते बोललेत. तर मला वाटतं तुम्ही संजय राऊताला जर विचारलं तर ते डिटेल माहिती देतील की त्यांचे किती खासदार त्यांच्यावर नाराज आहेत किंवा त्यांचा पक्ष सोडून चाललेले आहेत. दुसरीकडे या सगळ्या घटनेनंतर सगळ्यांचा हिशोब तर केला जाईलच, मात्र दुसरीकडे याचे पडसाद हे देखील तितक्याच तिखटपणे उमटताना आपल्याला पाहायला मिळतील. अप्रत्यक्षरित्या शिंदेंना किंवा शिंदेंच्या शिवसेनेला त्यांच्या मंत्र्यांना नेत्यांना दिलेला हा इशारा म्हटला जातोय. कोणी दिला? संजय राऊतांनी. कोण संजय राऊत? आणि तो आम्हाला देणार, धमक्या देणार? ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे आणि बाळासाहेबांच्यासारखे आम्ही मर्दानी छाती बाहेर काढून चालणारे आम्ही लोक आहोत. त्यांनी अशा धमक्या दिल्यापेक्षा त्यांचं घर त्यांनी सांभाळावं आणि स्वतःचं घर सांभाळत येत नाही म्हणून दुसऱ्याच्या घरावर दगडं फेकायचा प्रयत्न त्यांनी करू नये. मला वाटते हे तर त्या संजय राऊताचं पाप आहे आणि सगळ्यात जास्त तो विडा उभाटाला संपवायचा हा संजय राऊतांनीच घेतलेला आहे. आणि मला वाटते संजय राऊत आज जास्त खुश असतील की त्यांच्या मनासारखं होते म्हणून. संजय राऊतांमुळेच हे खासदार बाहेर पडलेत. ही नाराजी जी उफाळून येते, उद्धव ठाकरेंच्या बाबतीतली नाराजी आहे, याला कारणीभूत संजय राऊत आहेत असं आपलं म्हणायचं आहे. बाहेर पडणार आहेत की पडले आहेत ते मला माहीत नाही, पण अतिशय आमदार आणि खासदार संजय राऊतांच्या वक्त्यावर नाराज आहेत. कारण की परवालाच त्यांनी जे वक्तव्य केलं होतं की रिजनल पार्ट्यांनी नॅशनल पार्टीमध्ये सहभागी सामील झालं पाहिजे. मग या लोकांचा सगळ्यांचा बी आमचा समज आहे की संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना घेऊन त्यांची शिवसेना काँग्रेसमध्ये लवकरच मर्ज करतील. हे विधान ते होतं, हे राष्ट्रवादीच्या संदर्भात त्यांनी केलेलं होतं की राष्ट्रवादींनी काँग्रेसमध्ये जायला हवं. आता आपण जसं म्हणताय की शिवसेनेतनं काही खासदार जात आहेत त्याला कारणीभूत संजय राऊत आहेत, पडद्यामागे नेमकं कोण आहे? हे बघा, आम्हाला एवढं माहीत होतं की उद्धव ठाकरेंचे सल्लागार संजय राऊत आहेत, एवढं माहीत होतं. पण शरद पवाराला बी सल्ला संजय राऊत देतात हे माहीत नव्हतं. त्यांचं बोलण्याचा आशय होता की रिजनल पार्ट्यांनी नॅशनल पार्टीमध्ये मर्ज झालं पाहिजे. त्याच्यात राष्ट्रवादी आली, उभाटा पण आली. चंद्रकांत खैरे फक्त एक म्हणतायत की किती काही झालं तर आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. दुसरीकडे नागेश आष्टीकर यांचे चिरंजीव मात्र विधान परिषदेची निवडणूक ही ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. 2 प्रश्न आहेत चंद्रकांत खैरेंचा आणि आष्टीकरांचा. हे बघा, असं काही नाही, एका घरामध्ये 2 पक्ष राहतात. याच्या अगोदरचे उदाहरणं आपल्याकडं आहेत. दंडवते साहेबांचं उदाहरण की 2 पक्षाचे खासदार एकाच घरामध्ये त्या ठिकाणी राहते. मतं भिन्नता असू शकते, त्याच्यात तो काही विषय नाही. त्यामुळं त्यांच्या मुलाचं काय मत असेल तिकडे असेल त्याच्याबद्दल मी काही जास्त सांगणार नाही, ते स्वतःच ते सांगू शकतील. आणि खैरे साहेब जे म्हणतात की तुम्ही उद्धव साहेबासोबत आहे, त्यांना म्हणा पहिले संभाजीनगरमधल्या तुमच्या वरिष्ठ नेत्यांच्या सोबतच जो रोज त्यांचं आणि दानवेंचं जे शीतयुद्ध आम्ही जे पाहतो पक्षांतर्गतलं, मला वाटते ते जर तिथं एकमेकाच्या सोबत राहिलं तर जरा चांगलं होईल. एकच शेवटचा प्रश्न आहे साहेब, ऑपरेशन टायगर आता सक्सेसफुली झालं आहे का, की ऑपरेशन टायगर हे सुरूच राहणार आहे? आता दिल्ली झालं, पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत. हे बघा, कोणी केल्यानं कोणतं ऑपरेशन किंवा ऑपरेशन टायगर असं होत नाही. हा त्यांच्यामध्ये जो असंतोष आहे, त्यांच्यामध्ये नाराजी आहे, त्यांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, असे लोक ज्यांनी सांभाळली पक्षांनी, तर मला वाटते होत नाही. बाळासाहेबांच्या काळामध्ये कधी असं फारसं झालं नाही. आज हे लोक नेतृत्वाचं काम असते की आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळणं, त्याला विश्वासात घेणं. आज आमचे एकनाथ शिंदेसाहेब ज्या पद्धतीनं सगळ्यांना विश्वासात घेतात, सगळ्यांना सांभाळतात, सगळ्यांना न्याय देतात, तर तो विषय येतच नाही. उलट रोज तुम्ही पाहत असाल की एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात रोज
कुठं शेकडोच्या संख्येनं, कुठं हजारोच्या संख्येनं वेगवेगळ्या पक्षातून लोक येऊन प्रवेश घेत आहेत. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवं या सगळ्या गोष्टींनंतर तरी. आता बघा, एवढं मोठं त्या माणसाला सल्ला द्यायला संजय राऊत असल्यानंतर माझ्यासारख्यांनी द्यावा असं मला वाटत नाही, पण संजय राऊत देतील त्यांना योग्य काय तो सल्ला. चला. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई.